महाराष्ट्रामधल्या 17,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यातल्या बाळगंगा प्रकल्पाप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आता राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय। बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफए एंटरप्राइजेसला कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। एफए एंटरप्राइजेसला 303 कोटींची भरपाई करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले। विशेष म्हणजे याच कंपनीविरोधात एसीबीने तब्बल 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं। फुगवलेले दर आणि बोगस दावे केल्याचा आरोप एसीबीने चार्जशीटमध्ये केलेला। यात कंत्राटदार कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलंय। दरम्यान बाळगंगा धरणाचं अपूर्ण राहिलेलं काम आता ही कंपनी करणार नाहीये, कारण 2016 मध्येच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलेलं। निसार खत्री त्यांचे भाऊ निसार खत्री आणि मुख्तार खत्री यांच्या मालकीची ही कंपनी आहे। तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। बाळगंगा धरणाचं 353 कोटींचं कंत्राट 2009 मध्ये एफए एंटरप्राइजेसला देण्यात आलं। 2010 मध्ये रक्कम 495 कोटींपर्यंत वाढवण्यात आली। तर त्यानंतर कंपनीने 316 कोटींचं रनिंग अकाउंट बिल सादर केलं। तोपर्यंत धरणाचं काम केवळ 80%च झालेलं। कंपनीने 2 लाख क्युबिक मीटर काँक्रिटीकरणाचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात केवळ 1,29,000 क्युबिक मीटरचं काँक्रिटीकरण झालेलं आहे। याशिवाय कंत्राटदारांनी काँक्रीटचे दर देखील वाढवून दाखवले होते। एसीबीने बोगस बिलं, गुन्हेगारी षडयंत्राचा आरोप करत आरोपपत्र दाखल केले आहे। बिलं मिळत नसल्यानं 2016 मध्ये कंपनीने काम थांबवलं। कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने 2016 मध्ये कंत्राट रद्द केले। कंपनीने याविरोधात आर्बिट्रेशन ट्रिब्युनलकडे धाव घेतली आणि 2019 मध्ये ट्रिब्युनलने कंपनीच्या बाजूने निर्णय दिलाय। ट्रिब्युनलने कंपनीला 303 कोटी देण्याचे आदेश सरकारला दिले। 2020 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या एकसदस्यीय खंडपीठाने आदेश रद्द केला। ऑगस्ट 25 मध्ये हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचनं खंडपीठाचा आदेश बदलला। या सगळ्या संदर्भात अंजली दमनियांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। एक्स पोस्टमध्ये अंजली दमनिया म्हणतात, लढून काहीच उपयोग नाही असं आता वाटायला लागलंय। जीवाची पर्वा न करता वेड्यासारखे सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढलो। त्या निसार खत्री नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये पाठवलं आणि आज त्याच व्यक्तीला उरलेले 300 कोटी देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय। लढण्याची ताकद आणि इच्छा दोन्ही संपत चालली आहे, अतोनात दुःख होतंय, असं पोस्टमध्ये अंजली दमनिया म्हणतात।